लाडकी बहीण खुश झाली हो, पण तळेराम मंडळीवर मोठं संकट येऊ लागलं ना. लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे, पण तिजोरी रिकामी सरकारची. सरकार ही कर्जबाजारी, पैसा आणायचं कुठून? मग काय, एका हातानं द्यायचं, दुसऱ्या हातानं काढून घ्यायचं. पण यामुळं आता हे बिचारे तळेराम आले ना हो टेन्शनमध्ये. मित्र हो, नमस्कार. महायुतीनं विधानसभा निवडणुकीआधी बघा अगदी वाजत गाजत मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणली. बरीच चर्चा झाली, वाद झाले, आरोप झाले, खल झाला, कथाकूट झाला. विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद पडणार की सुरू राहणार यावर देखील मोठी चर्चा झाली, आरोपी झाले. पण या योजनेनं महायुतीला विक्रमी यश मिळवून देत पुन्हा सत्तेतही बसवलं. मात्र याच योजनेमुळे आता राज्याच्या तिजोरीत चणचण भासू लागलेली आहे, खडखडाट जाणवू लागलेला आहे. खरं तर ही योजना सरकारला परवडणारी नाही, आर्थिक संकटात आणणारी आहे असं अर्थतज्ज्ञांनीही म्हटलेलं होतं, अजूनही म्हणत आहेत. केवळ आणि केवळ सत्ता मिळवण्यासाठी, आपलं राजकारण साधण्यासाठी हा सगळं खटाटोप करण्यात आलेला आहे. आता बघा, सत्ता मिळाली आहे आणि अनेक लाडक्या बहिणी आता या लाडक्या भावांना नकोशा झालेल्या आहेत. या एकूण सगळ्या अर्जाची, या लाडक्या बहिणींनी केलेल्या निकषाची पूर्तता होते न होते या सगळ्या गोष्टीची बारकाईनं तपासणी होत आहे. आणि अनेक लाडक्या बहिणींना आता या योजनेतून वगळलेही जात आहे. अर्थात हे तर होणार होतच हो, पण तरीही ही योजना आता पुढे चालू ठेवायची आहे. त्यामुळं पैशाची अडचण तर होणार आहे. राज्य शासनाचा हा एक मोठा गुंता आहे. आर्थिक विषय हा सगळा तो सोडवायचा कसा आणि कुठून, त्यासाठी बघा सर्वसामान्य लोकांच्या खिशात हात घालण्याचं पाप आता या सरकारकडून होणार आहे. काहीही करून सरकारची तिजोरी जड करायची आहे, तिजोरी भरायची आहे. एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हातानं लोकांच्या खिशातलं काढून घ्यायचं, असंच आता होऊ लागलेलं आहे आणि असं घडत असतंही. महाराष्ट्र राज्यावर आर्थिक संकट घोंगावण्याची शक्यता आता स्पष्ट आहे. यामुळं सरकारनं आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळं मद्यप्रेमींची म्हणजे तळेरामांची तंत्रणार तर नक्की आहे. महायुती सरकारकडून राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जी काही वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत, यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महसूल वाढीसाठी मद्यावरील कर वाढवण्याची आता दाट शक्यता आहे. सरकारकडून याबाबत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत देखील करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील महसूल वाढवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जोरदार प्रयत्न देखील सुरू आहेत. आणि बघा, याच पार्श्वभूमीवर सरकारकडून मद्यावरील कर वाढवण्याच्या संदर्भात 5 सदस्यीय समिती गठीत देखील करण्यात आलेली आहे. या समितीला सरकारकडून विशेष सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांच्यामुळं राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात आता खडखडाट झालेला आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मद्यप्रेमींच्या खिशात हात घालण्याचं ठरवलेलं असल्याचं दिसून आलेलं आहे. त्या कोरोनाच्या काळात सुद्धा बघा, राज्याचा आर्थिक गाडा बिघडलेला होता, पण मद्य विक्रीतून काही दिवसातच जबरदस्त महसूल मिळवून दिला आणि त्याची मोठी चर्चाही झाली होती. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं इतर राज्यातील मद्य निर्मिती धोरण, परवाने, उत्पादन शुल्क, त्याचबरोबर कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजना यावर अभ्यासपूर्ण माहिती गठीत करण्याची जबाबदारी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीवर असणार आहे. ही समिती मद्य निर्मिती धोरण, अनुज्ञप्ती प्रकार, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीवर अभ्यास करून सरकारला 2 महिन्यामध्ये अहवाल देखील सादर करणार आहे. त्यानंतर मद्य विक्री कर वाढवायचा की नाही याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. पण बघा, तिजोरीची अवस्था पाहिली तर कर वाढवण्याची अधिक शक्यता आहे, वाढवावाच लागणार आहे शासनाला. लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद करावी लागली होती आणि इकडं
कर्मचारी पगार, निवृत्ती वेतन, कर्जाच्या व्याजावर 2,64,341 कोटी, भांडवली आणि इतर खर्चासाठी 2,34,416 कोटींचा खर्च, एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटींची तरतूद, एकूण महसुली जमा केवळ 4,99,463 कोटी रुपये आहे. त्यामुळं तब्बल 1,00,000 कोटीपेक्षा जास्त तूट आहे आणि ही तूट कुठून भरून काढणार? त्यामुळं आता हे सरकार थेट तळेरामाच्या खिशात हात घालणार. अर्थातच तळेराम यामुळं सगळं टेन्शनमध्ये आल्याचं, तणावात आल्याचं दिसू लागलं आहे. अहो बघा, मद्यपान करणारे केवळ श्रीमंत वर्गातच नाहीत, गोरगरीब कष्टकरी अंग मेहनतीचं काम करणारे हे मोठ्या संख्येने देशी दारू पितात, हातभट्टी पितात. अहो गावोगावी बेकायदा हातभट्ट्या सुरूच असतात, त्यावर कधीही नियंत्रण येत नाही किंवा त्या कधी बंदही होत नाही. आणि या हातभट्टीमधून सरकारला महसूल देखील मिळत नाही ना. अहो आधीचं महाग असलेलं मद्य आणखी जर महाग झालं तर बेकायदा हातभट्टी दारूला उत्तेजन मिळू शकतं ना. अर्थात याचाही विचार होणं आवश्यक आहे शासनाच्या पातळीवर. पण सध्या तरी तळेराम मात्र तणावात आलेला आहे, टेन्शनमध्ये आलेला आहे, हे मात्र नक्की. आता नक्की काय होणार 2 महिन्यात दिसेल. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.